कलोल खानाला तोडायचा आदेश असेल तर राजा तुम्ही रायगडावर पोचायच्या त्या खानाचं मुंडकं तुमच्या पायावर टाकीन. राजा आदेश द्या. हौसाची मोहिते, स्वराज्याला आता कुठल्या खानाच्या शिराची नाही तर तुमच्यासारख्या शूराची गरज आहे. राज उद्या पहाटे परशुरामाच्या मंदिरी सरसेनापती पदाची वस्त्र आणि तरवार देऊन प्रतापरावांचा वारसा तुमच्या खांद्यावर दिला जाईल. राज हौसाजी मोहिते, हिरण्यगर्भ जोवर केशरी तुमचं आमचं जीवित कार्य तोवरच. पण स्वराज्य हे डोईवर आलेल्या धगधगत्या सूर्यासारखं आहे. ते कायम धगधगतच राहिलं पाहिजे. परकीय आक्रमणांच्या काळरात्री येतच राहतील. कधी ग्रीक, कधी हून, कधी शक, यमन, डच, पोर्तुगीज, तर कधी मुघल बनून. पण अशा या काळ रात्रींना मधोमध चिरायलाच आपण पुन्हा केशरी रंग बनून जन्माला यायचं आणि हातातल्या तरवारीच्या टोकावर स्वराज्य टिकवायचं. कारण हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. सरसेनापतींची ही तरवार देताना कुर्तुजी गुजरांचा आम्ही प्रतापराव म्हणून गौरव केला होता. आजपासून हौसाची मोहिते या खंबीर स्वराज्याचे हंबीरराव म्हणून ओळखले जातील.